बाजारभाव वाढीच्या निर्णयानंतर नाफेडनं परत एक मोठा निर्णय घेतला आहे आणि तो निर्णय म्हणजे आता कमी दर्जाचा, कमी आकाराचा, थोडासा डागी आणि थोडासा काजळी असलेला कांदा खरेदी केला जाणार आहे. थोडक्यात 2 नंबरच्या ग्रेडचा कांदा हा स्वतंत्रपणे खरेदी केला जाणार आहे. त्यामुळे होईल काय की नाफेडची खरेदी जी कमी होत होती किंवा जवळपास ठप्प झाली होती, तिला चालना मिळेल आणि बाजारपेठेमध्ये किंवा मार्केटमध्ये परत एकदा या सगळ्याची स्पर्धा निर्माण होईल आणि आता जे बाजारभाव स्थिरावले होते किंवा काही ठिकाणी कमी होत होते, ते पुन्हा एकदा आजपासनं किंवा उद्यापासनं त्याच्यामध्ये मोठा फरक जाणवेल. नमस्कार. ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे गुरुवार आणि तारीख आहे 4 जून 2026. काल चुकून मी 3 मे असं म्हणालो, त्याबद्दल सुरुवातीलाच माफी मागतो. महत्त्वाची बातमी काल संध्याकाळपर्यंत आलेली होती. केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालय आणि नाफेडनी बैठकीमध्ये एक निर्णय घेतला. 2 तारखेला ही बैठक झाली होती. या निर्णयानुसार जे काही कांदा उत्पादक शेतकरी आहे त्यांना दिलासा मिळालेला आहे. आता मागच्या काही दिवसामध्ये नाफेडच्या केंद्रांची काही व्हिडिओ व्हायरल होत होते आणि स्पेशली ॲग्रोशिवारनं या संदर्भात पहिल्यांदा आवाज उठवला होता. ॲग्रोशिवार कधीच नकारात्मक बातम्या देत नाही, पण त्या दिवशी झालं असं की एका शेतकऱ्याचे 50 किलो कांद्यातनं नाफेडच्या त्या जे कोणी ग्रेडर होते त्यांनी फक्त 4 कांदे निवडले. आता 50 किलोमधनं फक्त 4 कांदे निवडले आणि तेच चांगले असं जर सांगत असतील, या व्हिडिओचा तो इतका व्हायरल झाला की तो यंत्रणांपर्यंत पोहोचला, काहींनी दिल्लीपर्यंत पोहोचवला आणि ग्राउंड परिस्थिती दाखवली की जे काही गोडाऊन आहे ते रिकामे आहेत. हे खास आपल्यासाठीचे ते व्हिडिओ मागवण्यात आलेले होते. ॲग्रोशिवारचे हा दुसरा परिणाम आहे. याच्या आधी पण आपण सांगत होतो की या वेळेस भाव वाढेल, नाफेडची खरेदी सुरू होईल आणि ते खरं झालं. आणि आत्ताचं जे आहे यातून आणि काही आंदोलनही त्याच्यामध्ये झालेली आहेत. याचा एकत्रित परिणाम म्हणून सरकारनं किंवा नाफेडनं नरमाईची भूमिका घेतली आणि जो कमी दर्जाचा कांदा आहे तो आता स्वतंत्रपणे खरेदी केला जाणार आहे. हा निर्णय काय आहे, त्यातनं तुम्हाला काय फायदा होऊ शकतो ते आपण आता या भागात बघूया. पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आव्हान आहे की तुम्ही चॅनलला नवीन असाल तर तुम्ही इथे सबस्क्राईब करून घ्या. हिरव्या बटनावर क्लिक करून लाईक करा, शेअर करा. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. तर नाफेडचा जो निर्णय आहे तो आता 2 प्रकारात खरेदी केला जाईल. सुरुवातीला ज्या काही अटी होत्या त्या अटी अशा होत्या की किमान 45 ते 65 मिलीमीटर आकाराचा कांदा हवा, 2 पत्तींचा हवा, त्याला जखमा नको, तो डागी नको, त्या कांद्याला पात आलेली नको, त्याच्यानंतर कोंब आलेले नको, त्याला काजळी नको, त्याचा रंग ज्याला डिस्कलर असं म्हणतात त्याचा रंग चांगला हवा आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तो काही खराब झालेला नको, तो टिकला पाहिजे. अशा वेगवेगळ्या अटी घातल्या. बरं, या अटी घालून हे थांबले नाहीत. यांनी प्रत्येक खरेदी केंद्राला 4 लोक जे केंद्रीय वकार महामंडळ आहे त्यांच्या माध्यमातून नेमली गेली आणि त्यांनी प्रचंड त्यामध्ये हे काढायला सुरुवात केली, ज्याला आपण वांदा म्हणतो. म्हणजे हा कांद्याचा वांदाच इतका झाला की प्रत्यक्ष कांदा 1 किलो आणि वांदा झाला 99 किलो, अशी वेळ शेतकऱ्यांवर आली. मग व्हायला काय लागलं, दुसऱ्या बाजूला याचा फायदा मार्केटमध्ये काही व्यापाऱ्यांनी घेतला. जे व्यापारी एरवी 50 पैसे भाव देऊन शेतकऱ्यांना रडवत होते, तुमचे भाव पाडत होते, त्याच व्यापाऱ्यांनी मग काही गोष्टी व्हायरल करायला सुरुवात केली वेगवेगळ्या त्यांच्या ठेवलेल्या पत्रकारांकडनं. म्हणजे काय की पिंपळगावला नाफेडनं नाकारलेला कांदा कुठेतरी देवळ्याला किंवा मालेगावला कुठल्या तरी बाजार समितीने 1800 रुपयाने घेतला. बातमी व्हायरल झाली. पण मग जेव्हा आमचा कांदा नाफेडची खरेदीची जाहीर झालेली नव्हती किंवा 1200 रुपये भाव होता, त्यावेळेस हे व्यापारी कुठे गेले होते 1800 रुपये भाव द्यायला? आता यांना कसं काय परवडतंय? अशा बऱ्याच गोष्टी, बरेच गैरसमज, बऱ्याच अफवा पसरवल्या गेल्या आणि याच काळामध्ये आपण ॲग्रोशिवारच्या माध्यमातून आपण धीर देण्याचं काम करत होतो. 2 तारखेला एक मोठं आंदोलन
नाशिक पुणे रस्त्यावर मंचर येथे महाविकास आघाडीतर्फे झालं. एक नाशिकला झालं होतं आणि त्यानंतर तिथं पण झालं होतं. पण दुर्दैवानं किंवा सुदैवानं असं की आंदोलनाची दखल घेतली गेली, दुर्दैवानं असं की आंदोलन करावं लागलं शेतकऱ्यांना. आणि मग मागच्या वेळेस आंदोलनानंतरच बाजारभाव वाढले, याही वेळेस परत नाफेडने ते बाजारभाव आणि या सगळ्याचा निर्णय घेतला. तर आता या सगळ्यातनं दिलासा मिळणार आहे. याच्यामध्ये आणखी काय काय गोष्टी आहेत ते आपण बघूया. आता कांदा खरेदीसाठी 2 गुणवत्ता श्रेणी आहे. कांदा खरेदीचा निकष आता कमी केला आहे. तो किती आहे? तर 35 mm वरनं 70 mm पर्यंत केला आहे. अगदी तुम्हाला आणखी गंमत आहे की ज्यांचा कांदा 65 पेक्षा मोठा असेल 70 mm, तोही नाकारला जायचा. आता तोही निकष त्याच्यामध्ये आहे की 70 mm पर्यंत येईल. दुसरं, तुमच्या कांदा टिबल पत्ती होता, तो हाताळणीत खराब व्हायचा. आता या हाताळणीमध्ये सुद्धा कांदा जर वरून ट्रॅक्टर खाली केला तर तो खराब होतो. आता इथे सिंगल खरेदी होईल, सिंगल हाताळणी होईल. म्हणजे तो कसा कमी खरेदी होईल या पद्धतीनं ते होईल. म्हणजे काय की तुम्ही जायचं नाफेड केंद्रामध्ये, तो खाली करा, तिथून उचला, परत तुम्ही कुठं घेऊन जाणार, तो वखार महामंडळाच्या गोडाऊनला, तिथं खाली करणार. या सगळ्या याच्यामध्ये कांदा खराब होतो आणि मग तुमचा काही दोष नसताना तुमचा कांदा नाकारला जात होता. आता ते प्रमाण कमी होईल किंवा होणार नाही. एक डबल पत्ती जो कांदा होता तो आता 1 पत्ती कमी असला तरी चालेल. म्हणजे 3 पत्तीचा कांदा पाहिजे, 2 पत्तीचा पाहिजे, तो 1 पत्ती कमी असला तरी चालेल. तिसरं 30% काजळी असला तरी चालेल, 30% डागी असला तरी चालेल आणि थोडासा 30% डॅमेज असला तरी चालेल. आता या कांद्यासाठी मात्र दुसरी श्रेणी केलेली आहे. त्या श्रेणीचं नाव GRS 2 नावाची श्रेणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे 2 श्रेणीचे कांदे आता तुम्हाला तिथे घेऊन जावे लागतील. पहिला ग्रेड A म्हणजे 45 ते 65 mm, जो अतिशय चांगल्या क्वालिटीचा, रंग चांगला असेल. आणि दुसरा जो आहे ती ही दुसरी श्रेणी. त्यामुळे शेतकऱ्यांना मी पहिल्यांदाच आवाहन करतो की 2 श्रेणीमध्ये तुम्ही कांदे किंवा 2 ग्रेड करून घेऊन जा. जो बारीक, म्हणजे आता चिंगळ्या कांद्यालाही बाजारभाव नाफेडचा मिळू शकतो आणि मोठ्या जो चांगला कांद्याला आहे तो मिळेल. पण याच्यामध्ये एक आहे की तुम्हाला त्यातले बाजारभावाच्या पण 2 श्रेणी करतील. म्हणजे चांगल्या क्वालिटीच्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल आणि कमी क्वालिटीच्या कांद्याला कदाचित कमी बाजारभाव मिळू शकतो. नाफेडचं मी सांगतोय खरेदीदार. मग कदाचित तो 200, 300, 1000 असेल, पण बाजार समित्यांपेक्षा किंवा बाजारापेक्षा जास्त मिळेल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की अनेक ठिकाणी खरेदी केंद्र नव्हती. सर्वाधिक खरेदी केंद्र ही देवळा, मालेगाव, कळवण आणि लासलगाव, पिंपळगाव याच परिसरातमध्ये होती. पण त्याच्यामध्ये सिन्नर आहे किंवा आणखी बाकीचे काही तालुके आहेत, दिंडोरी तालुका असेल, अशा अनेक तालुक्यांमध्ये जिथे कांदा होतो पण जिथे कांद्याचे खरेदी केंद्र नाही, तिथे आता नव्यानं कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील. कांदा खरेदी केंद्रांची यादी व्हॉट्सअपच्या चॅनलवर टाकली. इथे पहिल्या कमेंटला तुम्ही जी व्हॉट्सअपची लिंक आहे तिथं जाऊन तुम्ही कांदा खरेदी केंद्रांची यादी बघू शकता. सगळ्यात महत्त्वाचं, ही कांदा खरेदी 30 जूनपर्यंत, तर 30 जूनपर्यंत ही खरेदी पूर्ण करायची होती. त्याच्या आधी जे खरेदीचे गोडाऊनमध्ये जे होती ती म्हणजे फक्त 40 टन 50 टन अशीच होती. तर 2 लाख मेट्रिक टन हे 30 जूनपर्यंत पूर्ण करायचं टार्गेट देण्यात आलं आहे. ते अजूनही 4 जूनपर्यंत पूर्ण झालेलं नव्हतं. खरं तर हे त्यांना पूर्ण करायचं होतं 31 मेपर्यंत किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत. इथे पण तुम्हाला काही त्याच्यामध्ये दिलासा मिळेल. ही खरेदी वेगानं सुरू होईल आणि त्याचा बाजार समित्यांमध्ये मोठा गॅप पडून मोठी स्पर्धा निर्माण होईल. त्याचे पुढे काय परिणाम होतील, कसं होतील हे आपण येणाऱ्या काळात बघूच. यासाठी स्वतंत्र व्हिडिओ करीन. सध्या तरी इतकंच की येत्या 4 ते 5 दिवसात पुन्हा बाजारभाव वाढीची जी काही ट्रेंड आहे तो सुरू राहील. जोडून राहा. धन्यवाद.